नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं की आपल्या बिझनेससाठी वेबसाईट असणं का महत्त्वाचं आहे. आपल्या वेबसाईटसाठी बेस्ट फ्रेमवर्क कोणतं, आपल्या वेबसाईटची स्पीड चांगली असणं का महत्त्वाचं आहे, या गोष्टींवर आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. ज्यावेळेस आपली वेबसाईट बनवून कंप्लीट होते त्यावेळेस आपण आपल्या बिझनेसच्या वेबसाईटचं डिजिटल मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहत आहोत की मागच्या काही काळावर कोविडच्या काळानंतर डिजिटल मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मिस्टर अभय. नमस्कार अभय सर. तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे नेमकं. आता डिजिटल मार्केटिंग ऍक्च्युली खूप मोठी वास्ट कन्सेप्ट आहे. तर डिजिटल मार्केटिंगचं म्हणजे काय की तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस या प्रमोट करणं, मार्केट करणं बाय युझिंग इंटरनेट. आता इंटरनेट ज्यावेळेस मी म्हणतो तर त्यामध्ये मोबाईल डिव्हायसेस आले, डेस्कटॉप डिव्हायसेस, तुमचे टॅबलेट यांच्या थ्रू इंटरनेटचा वापर करून तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसचं प्रमोशन करणं, याला आपण थोडक्यात डिजिटल मार्केटिंग म्हणू शकतो. ओके. तर हे जे डिजिटल मार्केटिंग आहे आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो. अच्छा, तर डिजिटल मार्केटिंगचे मेनली दोन प्रकार आहेत. यामध्ये एक येतं पेड मार्केटिंग आणि सेकंड वन इज ऑर्गॅनिक मार्केटिंग. ओके. आम्हाला थोडंसं इंट्रोड्यूस करून द्याल का की पेड मार्केटिंग काय आहे. डेफिनेटली. आता सर्वप्रथम आपण पेड मार्केटिंग घेऊयात. पेड मार्केटिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर गुगलचं घेतलं, गुगल किंवा युट्यूब हे दोन्ही पण प्लॅटफॉर्म इंटरनेट लिंक्ड आहेत. तर त्या आपण जर गुगलवर कोणतीही क्वेरी सर्च केली, फॉर एक्झाम्पल जर बेस्ट डॉक्टर नियर मी और बेस्ट हॉस्पिटल नियर मी असं काही सर्च केलं तर आपल्याला सर्वप्रथम काही ऍड कॉपीज दिसतात आणि त्यानंतर ऍक्च्युअल वेबसाईटचे रिझल्ट चालू होतात. तर ज्या ऍड कॉपीज दिसतात तर ते पेड रिझल्ट असतात. त्यासाठी आपल्याला गुगलला पैसे पे करावे लागतात आणि जोपर्यंत आपण पैसे पे करत राहतो तोपर्यंत ती ऍड चालू राहते. आणि नंतर जे रिझल्ट दिसतात पेड कॉपीजच्या नंतर तर ते ऑर्गॅनिक रिझल्ट असतात. त्यासाठी आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करावं लागतं. ओके. हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एक्झॅक्टली कसं वर्क करतं. ओके. आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय की आता जसं आपण वेबसाईटमध्ये पाहिलेलंच आहे, वेबसाईटच्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस केलं होतं की काही गुगलच्या गाईडलाईन्स असतात तर त्या फॉलो करून आपल्याला वेबसाईट बनवावे लागतात, गुगलचे प्रोफाईल बनवावे लागतात. असे आणि मोर दॅन 200 फॅक्टर्स आहेत की जे आपल्याला फॉलो करावे लागतात, जे आपल्याला ऑप्टिमाइज करावे लागतात इन ऑर्डर टू वेबसाईट आपली रँक करण्यासाठी गुगलमध्ये. ओके. आता तुम्ही बोललात की 200+ गाईडलाईन्स आहेत गुगलच्या. तर ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या वेबसाईट बनवताना फॉलो केलेल्या असतात का, म्हणजे ज्यावेळेस नवीन वेबसाईट बनवतो त्यावेळेस ते फॉलो केलेल्या असतात का. आता आजची परिस्थिती अशी आहे की 90% ऑफ वेबसाईट ह्या गाईडलाईन्स फॉलो केलेल्या नसतात. ज्या लोकांना किंवा ज्या बिझनेस ओनरला, वेबसाईट ओनरला त्या वेबसाईटचं मार्केटिंग करायचं आहे डेफिनेटली ती लोक हे पूर्ण गाईडलाईन्स फॉलो करतात. गुगलच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या सर्व फॉलो करतात आणि मगच वेबसाईट बनवतात, मगच ते त्यांचं गुगल प्रोफाईल देखील बनवतात. ओके. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की वेबसाईट बनवतोय तर डिजिटल मार्केटिंगच्या गाईडलाईन्स फॉलो केल्याच पाहिजे. येस, डेफिनेटली. कारण वेबसाईटच आपण कशासाठी बनवतोय तर आपला एक डिजिटल प्रेझेन्स क्रिएट करण्यासाठी. आणि मोस्ट ऑफ द आज बिझनेस ओनर काय करतायत की त्या वेबसाईटचा यूज फक्त एक क्रेडिबिलिटी म्हणून करतायत, जस्ट प्रोस्पेक्ट क्लायंटला दाखवण्यासाठी. तर वेबसाईटचा हा मेन उपयोग नाहीये. वेबसाईटचा मेन उपयोग आहे तुमच्या बिझनेस किंवा प्रोडक्टची मार्केटिंग करण्यासाठी, ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी. ओके. ओके. आता तुम्ही ऑर्गॅनिक मार्केटिंग मध्ये सांगितलं की एसईओ आहे, तर हे एसईओ एक्झॅक्टली कसं वर्क करतं. ओके. आता एसईओ मध्ये मेनली दोन पार्ट पडतात, ऑन पेज एसईओ आणि ऑफ पेज एसईओ. ऑन पेज एसईओच्या अंडर एक टेक्निकल एसईओ म्हणून देखील पार्ट येतो. की ऑन पेज आणि टेक्निकल या दोन्ही पण गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपल्याला आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या गुगल प्रोफाईलवर ऑप्टिमाइज करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या वेबसाईटचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, हेडिंग्स हे सर्व ऑप्टिमाइज करावं लागतात. जर टेक्निकल एसईओ मध्ये गेलो तर robot.txt, XML साइटमॅप, कॅनोनिकलायझेशन हे काही टेक्निकल टर्म्स आहेत जे आपल्याला, हे टेक्निकल फॅक्टर्स आहेत जे आपल्याला फॉलो करावेच लागतात. आणि ऑफ पेज एसईओ दुसरीकडे. आता ऑफ पेज एसईओ म्हणजे काय आहे की आपली वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटसाठी बाकीच्या वेबसाईटवरून रेफरन्सेस घेणे, त्याला टेक्निकल भाषेमध्ये बॅकलिंक असं म्हणतात. तर आपल्या वेबसाईटचं किंवा आपल्या बिझनेसचं वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन प्रमोशन करणे याला आपण ऑफ पेज एसईओ म्हणतात. आता मी जर फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मेडिकल इंडस्ट्रीचं घेऊयात की मेडिकल इंडस्ट्रीमध्ये आपण प्रॅक्टो आहे, सेहत.com, लिबरेट आहे, डॉक्टर्स दुनिया असे वेगवेगळे डोमेन्स आहेत की जिथे आपण आपल्या बिझनेस किंवा आपल्या हॉस्पिटलचं प्रमोशन करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट.
ओके. तर याला आपण ऑफ पेज एसईओ असं म्हणतो. ओके. पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जस्ट डायल वरती आपली प्रोफाईल क्रिएट करतो, मग त्यांच्या सेल्स टीम कडनं कॉल येतात की सर तुम्ही प्रीमियम मेंबरशिप वगैरे घ्या. ही प्रीमियम मेंबरशिप साठी स्विच होणं गरजेचंच आहे का? नाही, याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे. कारण आमचे देखील बरेचशा क्लायंटला जस्ट डायल, प्रॅक्टो, लिब्रेड यांचे कॉल येतात आणि आमची पेड मेंबरशिप घ्या असं म्हणतात. बट हे नेसेसरी नाहीये. आपण ती बिझनेस लिस्टिंग जी क्रिएट केलेली आहे किंवा आपला जो बिझनेस त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर लिस्ट केलेला आहे हा फक्त बॅकलिंक मिळवण्यासाठी केलेला आहे, इन ऑर्डर टू गेन रेफरन्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. अदर दॅन दॅट याचा कोणत्याही प्रकारचा आपल्याला फायदा नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांची पेड मेंबरशिप घेण्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. ओके. हे बॅकलिंक्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, थोडंसं एक्सप्लेन करा. येस, आता बॅकलिंक म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आपली वेबसाईट आहे, एखादी फ्रेश वेबसाईट आहे, ओके, जी आपण क्रिएट केलेली आहे. बट आता ही वेबसाईट जेन्युइन आहे हे गुगलला देखील समजायला हवं. ऑलराईट. मग या सर्वांसाठी काय करायचं की आपली जी वेबसाईट आहे तर ती एक हाय ऑथॉरिटी वेबसाईट असलेल्या साईटवर, जसं की जस्ट डायल तुम्ही म्हटलात, इंडिया मार्ट आहे, सुलेखा आहे, या वेबसाईटची ऑथॉरिटी खूप जास्त आहे आणि ह्या खूप जुन्या वेबसाईट आहेत. याला आपण एक ऑथॉरिटी म्हणजे काय की डोमेन रेटिंग, टेक्निकल भाषेमध्ये याला डोमेन रेटिंग असं देखील म्हणतात. तर ह्या हाय डोमेन रेटिंग असलेल्या वेबसाईटवर जर आपण आपली वेबसाईट लिस्ट केली किंवा आपला बिझनेस अलॉंग विथ आवर डोमेन नेम जर लिस्ट केला तर तिथनं आपल्याला एक बॅकलिंक मिळतं. म्हणजे काय करतं की जस्ट डायल रेफर करतं आपल्या बिझनेस ला. आणि हे काय, हे युजरसाठी पण आहे आणि गुगल बॉट साठी पण आहे. या दोन गोष्टी इथे आपण टार्गेट करतो. युजर पण आपल्या बिझनेसकडे रिडायरेक्ट होऊ शकतो आणि गुगल बॉट पण. आणि ज्यावेळेस गुगल बॉट जस्ट डायल सारखे एखाद्या हाय ऑथॉरिटी किंवा हाय डोमेन रेटिंग असलेल्या वेबसाईटवर आपली वेबसाईट पाहतो तर त्यावेळेस आपल्या वेबसाईटची क्रेडिबिलिटी ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. आणि हेच एक कारण आहे की ऑफ पेज एसईओ हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता तुम्ही नवीन एक टर्म इंट्रोड्यूस केली की डोमेन ऑथॉरिटी. ही डोमेन ऑथॉरिटी एक्झॅक्टली काय आहे आणि ही डोमेन ऑथॉरिटी कोण डिसाईड करतं? ओके. आता डोमेन ऑथॉरिटीसाठी दोन फॅक्टर खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे तुमचं डोमेनचं एज अँड द सेकंड वन इज युअर बॅकलिंक. फक्त बॅकलिंक म्हणजे बॅकलिंक मध्ये नंबर ऑफ बॅकलिंक्स येत नाहीत तर त्या क्वालिटी बॅकलिंक्स येतात. आता कसं आहे की खूप साऱ्या स्पॅम वेबसाईट पण आहेत की ज्या तुम्हाला बॅकलिंक प्रोव्हाइड करतात. तर ह्या स्पॅम स्कोअर जो डिटेक्ट केला जातो तर या स्पॅम वेबसाईटवरनं आलेल्या ज्या बॅकलिंक असतात त्यावरनं स्पॅम स्कोअर देखील डिटेक्ट केला जातो. तर स्पॅम स्कोअर आपल्याला कमीत कमी ठेवायचा आहे. एक वेळेस बॅकलिंक थोड्या कमी असल्या तरी चालतील, बट जर हाय डोमेन वरनं जर बॅकलिंक मिळालेल्या असतील तर आपल्या वेबसाईटची डोमेन रेटिंग तेवढीच जास्त असेल. जेवढ्या जास्त जेन्युइन बॅकलिंक तेवढी जास्त डोमेन ऑथॉरिटी, जेवढं जास्त आपलं डोमेन एज तेवढी जास्त आपली डोमेन रेटिंग. तर ह्या सर्व टर्म ज्या आहेत ह्या क्युम्युलेटिव्हली डोमेन रेटिंग म्हणून आपण रेफर करतो की बाबा ही पर्टिक्युलर डोमेन किंवा ही पर्टिक्युलर वेबसाईट किती जेन्युइन आहे, किती ट्रस्टवर्दी आहे हे डिफाईन करण्यासाठी डोमेन रेटिंग खूप महत्वाचं आहे. ओके. आता तुम्ही जसं म्हटलं की ऑफ पेज मध्ये बॅकलिंक क्रिएशन हे एक ऍक्टिव्हिटी, अजून काही ऍक्टिव्हिटीज आहेत का ज्या आपण वर्कआउट करतो ऑफ पेज एसईओ मध्ये? ऑफ पेज एसईओ मध्ये आता बॅकलिंक मध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं की बिझनेस लिस्टिंग मी एक ऍक्टिव्हिटी सांगितली, त्याच्यामध्ये सोशल बुक मार्किंग येतं. तुम्ही तुमच्या वेबसाईटसाठी जे ब्लॉग लिहिता तर ते ब्लॉग सबमिशन, आर्टिकल सबमिशन, डायरेक्टरी सबमिशन, सोशल बुक मार्किंग या साऱ्या ऍक्टिव्हिटीज येतात याच्यामध्ये. आणि अदर दॅन दिस खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्यांची आमच्याकडे लिस्ट आहे. म्हणजे असं नाहीये की फॉर एक्झाम्पल जर मी डॉक्टरसाठी बॅकलिंक जनरेट करतोय तर डॉक्टरसाठी काही स्पेसिफिक वेबसाईट आहेत की जिथे आपल्याला आपली बॅकलिंक जर आपण प्रमोट केली, आपली वेबसाईट जर आपण प्रमोट केली तर तिथं आपल्याला हाय ऑथॉरिटी बॅकलिंक गेन होतात. तसंच मॅन्युफॅक्चरिंगसाठी डिफरंट वेबसाईट असतील, एज्युकेशन इंडस्ट्रीसाठी वेगळ्या वेबसाईट असतील, हेल्थकेअर इंडस्ट्रीसाठी वेगळ्या वेबसाईट असतील. तर हे डिपेंड आहे की कोणता बिझनेस आहे आणि कोणत्या बॅकलिंक आपल्याला घ्यायचे त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपला बिझनेस जो ज्या कॅटेगरीमध्ये फॉल करतो त्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्याच वेबसाईटवरून आपल्याला बॅकलिंक भेटणं गरजेचं आहे. येस, डेफिनेटली. कारण ते तुमची डोमेन रेटिंग इन्क्रीज करायला मदत करेल. ओके. ओके. तुम्ही म्हणालात की डिजिटल मार्केटिंगसाठी आपली वेबसाईट आणि गुगल प्रोफाईल ऑप्टिमाइज करणं गरजेचं आहे. तर गुगल प्रोफाईल एक्झॅक्टली काय आहे आणि कशी वर्क करते? ओके. गुगल प्रोफाईल म्हणजे काय की हे एक गुगलचं फ्री ऑफ कॉस्ट बिझनेस टूल आहे की जिथे तुम्ही गुगलवर तुमचा बिझनेस लिस्ट करू शकता. ओके. आणि हे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे की जिथे तुमचा ऍड्रेस, फोन नंबर आणि नेम
म्हणजेच याला टेक्निकल भाषेमध्ये NAP म्हणतात, नॅप, नेम, ऍड्रेस अँड फोन नंबर. या तुम्ही लिस्ट करू शकता अलॉंग विथ युअर बिझनेस डिस्क्रिप्शन, सर्व्हिसेस, प्रोडक्ट, सर्व काही तुम्ही तिथे लिस्ट करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. आणि हे जर प्रोफाईल तुम्ही व्यवस्थितरित्या ऑप्टिमाइज केलं तर याचा खूप फायदा होतो. फॉर एक्झाम्पल जर सलोन असेल, ब्युटी पार्लर्स असतील, तर या सगळ्यासारख्या छोट्या जे बिझनेसेस आहेत, हे जे छोटे बिझनेसेस आहेत, तर यांना या गुगल बिझनेस प्रोफाईलचा फार फायदा होतो. ओके. मी जर जस्ट गुगल प्रोफाईल बनवला आणि त्याच्याच डिजिटल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज केल्या तर वेबसाईट बनवणं गरजेचं आहे का? हो, वेबसाईट बनवणं फार गरजेचं आहे, कारण वेबसाईट ही जर त्या गुगल बिझनेस प्रोफाईलला लिंक असेल तर तुमची एक डोमेन रेटिंग वाढते. ऍट द एंड ऑफ द डे काय आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसचा ट्रस्टवर्दीनेस वाढवायचा आहे, ऑथॉरिटी वाढवायची, तर यासाठी तुम्हाला वेबसाईट लागेलच. बट जर ज्यांचं वेबसाईट पूर्ण अशी फुल्ली फर्निश्ड वेबसाईट बनवायचं बजेट नसेल तर सिंगल पेज वेबसाईट जरी त्यांनी बनवली, जसं की सलोन आहे, तर त्यांनी सिंगल पेज वेबसाईट बनवली तरी पण ती इनफ आहे, कारण ती वेबसाईट त्या बिझनेस बद्दल गुगल बिझनेस प्रोफाईलला खूप जास्त माहिती देऊ शकते आणि एक ब्रँड ऑथॉरिटी क्रिएट होऊ शकते फक्त वेबसाईटमुळे. ओके. तर आपण ऑर्गॅनिक मार्केटिंग मध्ये SEO बद्दल आता बरंच डिस्कस केलं. SEO व्यतिरिक्त अजून काही ऍक्टिव्हिटीज आहेत का ज्या आपण करू शकतो? हो, सोशल मीडियामध्ये पण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखादं हॉस्पिटल आहे, तर त्यांची जर आपण रेग्युलर पोस्टिंग करत राहिलो तर एक ब्रँड ऑथॉरिटी इन्क्रीज होण्यास मदत होते. आता याच्यामध्ये कसं आहे की फक्त पोस्टिंग करून जमणार नाहीये, फक्त पोस्टिंग विल नॉट बी इनफ. आता पोस्टिंग करण्याअगोदर प्रॉपर डिस्क्रिप्शन बनवणे, कॉन्टॅक्ट डिटेल्स, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॅशटॅग्स कोणते यूज करायचे ते देखील खूप महत्त्वाचं आहे. आता हॅशटॅग सर्च करताना आपण फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या टूल्सचा किंवा यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा खूप जास्त मदत होते हॅशटॅग सर्च करताना. तर हे ट्रेंडिंग हॅशटॅग्स आपण तिथनं घेऊ शकतो आणि जर प्रॉपर यूज केला हॅशटॅगचा तर आपल्या पोस्ट असतील, रील्स असतील, तर त्यांना जास्तीत जास्त रीच देखील मिळतो. ओके. तर जसं तुम्ही म्हणता की हॅशटॅग यूज केल्यामुळे रीच चांगला भेटतो, तर मला जर सोशल मीडिया थ्रूच माझ्या बिझनेसचं प्रमोशन करायचं आहे, म्हणजे लीड्स हव्या आहेत, तर हे पॉसिबल आहे का? हो, सोशल मीडिया थ्रू लीड्स पॉसिबल आहेत. मेटा किंवा लिंक्डइन थ्रू तुम्ही डिरेक्टली लीड जनरेशन देखील करू शकता. बट आता सध्याच्या म्हणजे गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आमचा असा अनुभव आहे की मेटावरनं जर तुम्ही लीड जनरेट केला तर लीड पर कॉस्ट ही खूप कमी पडते, म्हणजे खूप इझिली लीड्स जनरेट होतात. बट वेन इट कम्स टू कन्व्हर्जन तर तिथे खूप लॅग होतोय. म्हणजे काय होतंय की त्या जे लीड्सची क्वालिटी आहे तर ती अप टू द मार्क नाही आहे. त्यामुळे खूप सारे क्लायंट्सला इश्यू येतात. बट ॲज कम्पेअर टू गुगल ॲड्स खूप चांगलं परफॉर्म करतात. हां, तिथे लीड पर कॉस्ट खूप जास्त जाते फेसबुक ॲड्सपेक्षा, मेटा ॲड्सपेक्षा, बट तिथे कन्व्हर्जन पण त्याच रेटमध्ये होतं. त्यामुळे वी ऑलवेज प्रेफर की गुगल ॲड्स, जर तुम्हाला मेटा ॲड्स आणि गुगल ॲड्समधनं जर काही पिक करायचं आहे तर यू शुड गो विथ गुगल ॲड्स ओनली. ओके. मेटा ॲड्सचं कसं आहे की काही छोट्या मोठ्या बिझनेसेसला ते फायदा देऊ पण शकतात, जसं की मेकअप आर्टिस्ट असतील, सलोन असतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असतील, या काही गोष्टींना किंवा या काही बिझनेसेसला ते नक्कीच फायदा देऊ शकतात. बट 400 लीड्समधनं 4च लीड कन्वर्ट होतील, हा एक रेशो आहे आता सध्या मेटा ॲड्सचा. ओके. आपण बऱ्याच वेळा कस्टमर्स कडून ऐकतो की आम्ही ईमेल कॅम्पेन करतोय, तर हे ईमेल कॅम्पेन एक्झॅक्टली काय आहे, थोडंसं एक्सप्लेन करू शकतात? नक्कीच. ईमेल कॅम्पेन किंवा ईमेल मार्केटिंग हे खूप इफेक्टिव्ह टूल आहे, जे म्हणजे मोठे बिझनेसेस आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत किंवा MNC आहेत, तर बरेचसे त्यांचे व्यवहार जे आहेत हे थ्रू ईमेल चालतात. ओके. फक्त आता याच्यामध्ये सर्वात मोठं चॅलेंजिंग जे टास्क आहे ईमेल मार्केटिंगमध्ये, तर ते म्हणजे ईमेल मिळवणे, डेटा मायनिंग, हे खूप महत्वाचं टास्क आहे. आता काय होतं की फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे 1000-2000 ईमेल आहेत तुमच्या क्लायंटचे. ओके. आणि त्यांना तुम्हाला जर ईमेल पाठवायचे तर तुम्ही त्याच्यासाठी कोणतंही सेपरेट सॉफ्टवेअर घेण्याची गरज नाहीये. मेलचिंप तुम्ही वापरू शकता, जिथे तुम्ही अप टू 2000 मेल्स फ्री ऑफ कॉस्ट सेंड करू शकता तुमच्या कस्टमर्सला. ओके. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमच्याकडे तेवढा डेटा असणे. 1000 ईमेल्स, 2000 ईमेल्स हे सॅटिस्फॅक्टरी डेटा नाहीये, हा इनफ डेटा नाहीये टू स्टार्ट विथ ईमेल कॅम्पेनिंग. तुमच्याकडे कमीत कमी 50,000, 1,00,000, 2,00,000 एवढा ईमेलचा डेटा असणं आवश्यक आहे. ओके. ज्यावेळेस माझ्याकडे ह्यूज डेटा असेल तर त्यावेळेस आपल्याला एखादा टूल परचेस करावं लागतं का? त्याची कॉस्टिंग किती जाते अप्रॉक्सिमेटली? आता पहा, मेलचिंप सारखं जर टूल तुम्ही घेताय तर तुम्हाला ऍटलिस्ट 50,000 ईमेलचा डेटा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि याची कॉस्टिंग अराउंड 15,000 to 20,000 अ मंथ एवढी देखील जाऊ शकते. हे डिपेंड आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. ओके.
तर साधारणतः ज्यावेळेस आपण डिजिटल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज करतो तर रिझल्ट यायला किती कालावधी लागतो? तर रिझल्ट सर, आता जर ऑर्गॅनिक आपण मार्केटिंग करतोय तर ऑर्गॅनिक मार्केटिंगसाठी मिनिमम 6 to 8 months लागतात. बट याच्यामध्ये काय आहे की सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे कीवर्ड. कीवर्डला किती सर्च व्हॉल्यूम आहे, किती कॉम्पिटिशन आहे, यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. जेवढा जास्त सर्च व्हॉल्यूम, जेवढी जास्त कॉम्पिटिशन असेल तर तेवढा जास्त आपल्याला वेळ देखील लागू शकतो. ओके, ह्या दोन ज्या कन्सेप्ट आहेत, कीवर्ड कॉम्पिटिशन आणि कीवर्ड सर्च व्हॉल्यूम, थोडंसं एक्सप्लेन करून सांगू शकाल का? येस, डेफिनेटली. आता गुगलवर कोणतीही सर्च टर्म ज्यावेळेस सर्च केली जाते तर तो एक कीवर्ड असतो, तो एक ॲज अ कीवर्ड म्हणून कन्सिडर केला जातो आणि त्याचा सर्च व्हॉल्यूम जर तुम्ही सर्च करता तर तो एक सर्च व्हॉल्यूम पर मंथ एवढा काउंट केला जातो. आता मी जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग कंपनी इन पुणे या पर्टिक्युलर सर्च टर्म किंवा कीवर्डसाठी मंथली एव्हरेज व्हॉल्यूम आहे 5 to 10,000 एवढा, म्हणजे 5 ते 10,000 लोक मंथली हा पर्टिक्युलर कीवर्ड सर्च करतात. आता हा कीवर्ड जर सर्च करतायत तर त्याचा सर्च व्हॉल्यूम झाला 5 ते 10,000. बट आता जर आमच्यासारख्या एजन्सीला, डिजिटल मोगली सारख्या एजन्सी जर टॅप करते त्या कीवर्डवर रँक करण्यासाठी, आणि अशा बऱ्याचशा एजन्सीज असतील, 100-200 एजन्सीज असतील की ज्यांना या पर्टिक्युलर कीवर्डला रँक करायचंय, ते सर्वांनी जरी एफर्ट टाकले त्या पर्टिक्युलर कीवर्डसाठी, म्हणजे जेवढी जास्त एजन्सीज एफर्ट टाकतील तेवढी जास्त कॉम्पिटिशन असणार आहे, आणि जेवढी जास्त कॉम्पिटिशन असेल तेवढा जास्त वेळ लागणार आहे हे पर्टिक्युलर आम्हाला रँकिंग मिळवण्यासाठी त्या कीवर्डसाठी. ओके ओके. बट ज्यावेळेस मी गुगल ऍड्स वगैरे रन करतो त्यावेळेस मला लगेच काही 1-2-3 दिवसानंतर कॉल्स वगैरे यायला चालू होतात. तर मग तुम्ही काय सजेस्ट कराल की ऑर्गॅनिक मार्केटिंग बेस्ट आहे की पेड मार्केटिंग बेस्ट आहे? हो सर, तुम्ही बरोबर बोललात. ज्यावेळेस आपण गुगलची पेड मार्केटिंग करतो किंवा युट्यूबची पेड मार्केटिंग करतो तर रिझल्ट एक साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये दिसायला लागतात. बट जी अमाऊंट त्याच्यासाठी अलॉट करावी लागते ती खूप जास्त आहे, आणि ही मिड लेवल एंटरप्रेन्युअरसाठी अफोर्डेबल नाही आहे. आत्ताच्या सिच्युएशनचा जर आपण विचार केला तर ही अमाऊंट जी आहे ही अफोर्डेबल नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची अशी आहे की जोपर्यंत आपण गुगलला पैसे देतोय तोपर्यंतच गुगल तुमचा बिझनेस शो करणार आहे लोकांना. एकदा तुमचं बजेट एक्झॉस्ट झालं तर तुमचे कॉल पण बंद आणि तुमची व्हिजिबिलिटी पण पूर्णपणे गायब होऊन जाईल, जसं की तुम्ही कधी नव्हताच डिजिटली प्रेझेन्स. ओके, तर गुगल ऍड्सचं कसं आहे की इन्स्टंट रिझल्टसाठी दॅट इज गुड, बट जर लॉंग टर्मचा विचार करताय तुम्ही तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इज द बेस्ट वे टू मार्केट युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. कारण याचा रिझल्ट जरी तुम्हाला थोडे 2 महिन्याने 4 महिन्याने जरी दिसत असतील तरी पण त्याचे रिझल्ट हे लॉंग लास्टिंग असणार आहेत. धन्यवाद अभय सर, खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की डिजिटल मार्केटिंग काय आहे, आपल्या बिझनेससाठी डिजिटल मार्केटिंग काय आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कम्युनिटी पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.